सध्या लहान मुलं काय करतील याचा काही नेम नाही. त्यांच्याकडे सतत लक्ष देण्यात आजच्या धावपळीमध्ये पालकांनाही शक्य होत नाहीये. नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यामध्ये काकड कुटुंबियांच्या घरामध्ये असाच एक प्रकार घडलाय की प्रत्येक पालकांना आपल्या लहान मुलांना सांभाळताना काळजी घेण्याची गरज आहे. बघूया. चिमुकल्याने गिळली विक्सची डबी. 1 वर्षाच्या चिमुरड्याचा श्वास गुदमरला. डॉक्टर ठरले देवदूत, चिमुरड्याचे प्राण वाचवले. पानेवाडी गावातले हे सागर काकड. त्यांचा मल्हार हा 1 वर्षांचा मुलगा. मात्र खेळताना त्याने विक्सची डबी खाऊ समजून चोखली. त्याच प्रयत्नात ती डबी गळ्यातच अडकल्यानं रडारड सुरू झाली. जवळ डॉक्टर्स नसल्यानं घरच्यांनी मल्हारच्या गळ्यातून डबी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात तो रक्तबंबाळ झाला. मल्हार तर जीवाच्या आकांताने रडत होता. मात्र लेकराची अवस्था पाहून त्याच्या आईचीही रडारड सुरू झाली. तो खेळत होता आणि त्यानं ती बाटली तोंडात घातली. आमची पदमावर पडेल होती आणि तो तोंडात घातल्यानंतर मी लगेच बघितली. ते माझ्या तोंडात बोट घातलं मी, पण ती येत नव्हती बाहेर. मल्हारला अखेर आहे त्याच परिस्थितीत मनमाडला हलवलं. बालरोग तज्ञ डॉक्टर रवींद्र राजपूत आणि डॉक्टर विजय राजपूत देवदूतासारखे धावून आले. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मल्हारवर त्वरित उपचार सुरू करण्यात आले. मल्हारची ऑक्सिजन पातळी 36 ते 37 पर्यंत घसरली होती. फुफ्फुसाला होणारा ऑक्सिजन मार्गही 80 ते 90% बंद झाला होता. डॉक्टर राजपूत बंधूंनी शर्थीचे प्रयत्न केले. लरिंगोस्कोपच्या मदतीनं गळ्यात अडकलेली डबी बाहेर काढून मल्हारचे प्राण वाचवले. आम्ही लरिंगोस्कोपच्या सहाय्याने फोर्सेप टाकून ती डबी काढली आणि त्याचा ऑक्सिजन सप्लाय 37 वरनं 95% गेला. त्यानंतर रात्रीचं त्याला व्हेंटिलेशनवर ठेवण्यात आलं. अशा प्रकारे मृत्यूच्या दारातून जीवनाच्या उंबरठ्यावर काढून आणण्यास देवकी परिवाराला यश मिळालं. गळ्यात डबी अडकलेल्या अवस्थेत मल्हारला हॉस्पिटलमध्ये आणण्यास थोडा उशीर झाला असता किंवा डबी काढताना ती थोडी खाली सरकली असती तरी मल्हारच्या जीवाला धोका होता. मात्र डॉक्टर राजपूत बंधूंनी शर्थीचे प्रयत्न केले आणि मल्हारच्या आई वडिलांचा जीव भांड्यात पडला. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.